शुभ सकाळ सर्वांना. रामकृष्ण हरी. तर काल आणि परवा थोडासा कामामुळे वेळ काय भेटला नाही यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी, कंटेंटसाठी. तर आज एक महत्त्वाचा विषय थोडासा फॅमिलीवरती सांगणार होतो मी, नाही का. नवरा बायकोच्या नात्याचं जे काय समर्पण आहे, ज्या बाबतीत जी काय काळाची गरज आहे आता. झालं काय ना, आजूबाजूला तुम्ही अवतीभोवती बघता, तुमच्या पाहुण्यारावळीचं असन किंवा मित्रपरिवाराचं असन किंवा गावात असन, बरेचसे संसार आहे ना, ज्याला काय म्हणतात, नवरा बायकोचं नातं जे आहे ना, थोडंसं विस्कटल्याचं प्रमाण भरपूर आहे. तर त्या विषयावर थोडंसं मला बोलावं का वाटलं, की माझ्या वैयक्तिक आयुष्याचा थोडासा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि या गोष्टीचा कुठंतरी कोणापर्यंत तरी हा व्हिडिओ जावा. का काय असतं ना, नवरा बायकोचं नातं आहे, एकमेकाचं समर्पणाशिवाय नातं ते होतच नाही. संसाराकरता किंवा आयुष्याचा जोडीदार जो काय आपण ज्याला म्हणतो, या गोष्टी ना खूप सखोल विचार करूनच निर्णय घेण्याची गरज आहे या गोष्टीवरती. काय झालं आहे, फक्त एक संसार म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नाही. एक मानसिक आधार, एक भावनिक आधार, ज्या गोष्टी आपण ज्याला म्हणतोय, जो संसाराचा एकमेकाचे गुण अवगुणांचा स्वीकार ज्याला म्हणतो आपण, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या गोष्टीत येतो. तर विषय कसा असतो ना, आज मॅच्युरिटी जी आहे का, मुलींची जवळपास पहिल्या काळात, जुन्या काळात जे काय असायचं, 5 वर्षाचा अंतर ठेवला जायचा मुलाचा आणि मुलीचा. तर त्याचं कारणच एक जे होतं का, मुलींचं लहान वय असेल आणि मुलांचं कदाचित 5 वर्ष मोठं जरी असेल तर त्यांचा विवाह घडून आणलं जायचं. तर त्याचं मूळ कारणच हे होतं की त्यावेळेस त्या मुलीची मॅच्युरिटी आणि मुलाची मॅच्युरिटी 5 वयाचा अंतर असून देखील सारखीच आहे. तर सांगण्याचा उद्देश काय, मॅच्युरिटीच्या बाबतीत मुली 5 वर्ष मुलांपेक्षा पुढं असतात. आणि आजच्या हल्लीच्या काळात काय झालं आहे माहिती आहे का, एक जनरेशनचा जो काय न्यू जनरेशनचं एक तर्कवितर्क आहे ना, वयाचं अंतर बघणार नाही किंवा काही गोष्टी न बघताच त्यांचा विवाह संबंध ठरवले जातात. तर त्या विवाह संबंधात जे काय आता, मुलगी मुलापेक्षा जर 2-5 वर्ष मॅच्युअर असेल किंवा मानसिकरित्या जर मॅच्युअर त्यापेक्षा असेल, तर त्यांची विचारांची तफावत कुठंतरी निर्माण होत चालते. आणि ही विचारांची तफावत तुमच्या संसारात सुख तुम्हाला लागू देत नाही. सगळ्यात महत्त्वाची संकल्पना ही आहे त्या गोष्टीत. तर होतं काय माहिती आहे का, आज कुठं ना कुठं विवाह, आज तुम्ही आजूबाजूला बघताय, एक 5-6 महिने, 1-1.5 वर्ष लग्न झाल्याच्या नंतर ते संसार त्यांचा झाला, त्याच्यानंतर कुठंतरी त्यांचा संसार परत कोलमडला. तर ह्या गोष्टीवर थोडंसं मला बोलण्यासारखं का वाटलं, की बाबा ठीक आहे, आज माझा जो काय अनुभव मी तुम्हाला 1-2-5 मिनटात सांगणार आहे का, जो कुठंतरी नक्कीच तुमच्या कामं येईन किंवा तरुण मुलांच्या किंवा येणारे जे काय नवीन ज्यांचे विवाह संबंध होणार त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरेल. तर काय असतं ना, मॅच्युरिटीचा विचार केला तर मुली नक्कीच तुमच्यापेक्षा 2-5 वर्ष पुढे म्हणायला काही हरकत नाही. काय असतं ना, मानसिकरित्या त्या मॅच्युअर आपल्यापेक्षा, मुलांपेक्षा 2-5 वर्ष नक्कीच असतात. तर एक माझा छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला. माझं ज्यावेळेस लग्न झालं आहे, ज्यावेळेस मी लग्नाच्या अगोदरच माझ्या सासूंना सांगितलं होतं की आज मी जॉब करतो आहे, पण भविष्यात मी गावाकडे जाऊन शेती देखील करेल, जेवढी आहे तेवढी मी शेती करेल किंवा स्वतःचा व्यवसाय करेल, त्याच्यासाठी मला तुमचे बंधनं काही कामाचे नाही. तर त्यांना त्या गोष्टीचं काही गांभीर्य नव्हतं की बाबा ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल, जे तिच्या नशिबात असेल ते घडल. मग आणि कुठं काय असतं, जॉबला होतो, कुठंतरी लग्न झाल्याच्या नंतर एखादी मुलगी जरा त्या ॲटिट्यूड असतात एखाद्या मुलीत किंवा तिचा स्वभाव जरा जास्त चिडचिडा असता, तर तिनं त्याच वेळेस मला टॉर्चर केलं असतं की बाबा तुम्ही जॉब म्हणून लग्न केलं आहे ना, आता गावाकडून आपल्याला शेती करायची किंवा दुग्ध व्यवसाय करायचा आहे. तर सांगायचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे का, नवऱ्याचं तेवढंही समर्पण त्या बायकोसाठी असणं गरजेचं, आणि बायकोचं समर्पण नवऱ्यासाठी तेवढं असणं गरजेचं आहे. तर बायकोचं समर्पण माझं झालं कुठं, की बाबा तिने ॲक्सेप्ट केल्या गोष्टी का, आज कुठंतरी यांचा विचार आहे की बाबा जॉब सोडून स्वतःचं काहीतरी गावाकडे जाऊन करिअर उभा करायचं आहे. त्यावेळेस तिचा मला या गोष्टीला होकार होता. मग त्यावेळेस सुरुवातीला आम्ही दुग्ध व्यवसायात शिरलो, दुग्ध व्यवसाय चालू केला. मग त्यावेळेस तिचं निगेटिव्हिटी कुठंच नव्हती. काय असतं ना, संसाराचा गाडा दोघांच्या संमतीनं चालणं गरजेचं आहे, आणि तो बी एकमेकाला समजून घेणं गरजेचं आहे. तिचा ट्रस्ट होता की बाबा हे जे करतील ते योग्यच निर्णय घेतील, काहीतरी चांगलंच होईल. मग जॉब कशी काय तरी नाही, इच्छा त्यांची जॉब करायची, ठीक आहे बाबा दुग्ध व्यवसाय करू. दुग्ध व्यवसायात मग ज्यावेळेस पदार्पण केलं त्यावेळेस तिचा मला कुठे विरोध नाही झाला की बाबा मी शेण का उचलू किंवा हे का करू, तुम्ही जॉबला होते अगोदर, मग गावाकडे आले आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. काय असताना सपोर्टशिवाय गोष्टी नाही. एकमेकातले गुण अवगुण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एकमेकाला ओळखता आली पाहिजे. तिने माझ्यातले गुण ओळखले, मी तिच्यातले गुण ओळखले. ती काय करू शकते, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, आजचा समाज आहे ना, आजचा जो काय तरुण समाज आहे किंवा जो काय आज स्त्रीला एकदम असं नगण्य स्वरूपात समजला जातो, नाही का. स्त्री म्हणजे फक्त तिने चूल आणि मूल या गोष्टीपर्यंतच मर्यादित राहावं. पण या गोष्टीला कुठंतरी आज आळा घालण्याची गरज आहे. काय असतं ना, प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळे गुण आहे. एखादी समजा ब्युटी पार्लरचे क्लासेस केलेले असेल, एखादी
काही शैक्षणिक कौशल्यात नाविन्यपूर्ण असं यश मिळवत असेल किंवा कुठं डॉक्टरेट वगैरे अजून जे काही स्थळावर असेल, काही शिक्षणात असतील, काही शेतीत असतील, काही व्यवसायात असतील, तर त्यांना देखील नॉलेज आहे. फक्त तुम्हाला त्यांच्यातले गट्स ओळखता येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काम करण्याची पद्धती त्यांची जी काय आहे तुम्हाला लगेच लक्षात आली पाहिजे. तर तसंच माझ्यासोबतही झालं. माझ्या मिसेसमध्ये जे काही गट्स होते मी त्यातले ओळखले की बाबा ही ठीक आहे, मदत आपल्याला करू शकते, या गोष्टीत आपण ती पुरेपूर इन्व्हॉल्वेशन तिचं राहणार आहे. तर ह्या गोष्टी एकमेकाला ज्यावेळेस समजून घेणार आहे तुम्ही, तर तुमचा संसाराचा गाडा नक्कीच पुढं जात राहणार आहे. या टॉपिकवरती आज मला बोलायचं सहज असं आठवलं की बाबा ठीक आहे, आजचा आपण टॉपिक हा निवडू. शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ नक्की बघा. तर झालं काय की ज्यावेळेस आम्ही दुग्ध व्यवसाय चालू केला त्यानंतर त्याची मानसिकता बनून गेली की बाबा ठीक आहे, एका गाईच्या 8 गाईपर्यंत आम्ही गेलो, 100 लिटरपर्यंत दूध संकलन आमचं घरचं होतं. तर कुठंतरी तिच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नव्हत्या. तिच्याऐवजी जर कोणी एखादी रागीट स्वभावाची व्यक्ती असती किंवा समजदारपणा तिच्या जरी अंगी नसता किंवा मीपणा असता, तर ह्या गोष्टीपर्यंत मी आज पोहोचलो नसतो. आज मला अभिमान वाटतो माझ्या बायकोचा, अर्चनाचा, की आजपर्यंत जो काही सहकार्य, जो काय आहे ना यशाचा जो काय वाटचालीपर्यंत तिचा जो काय मला सहभाग लाभला आहे तो लाख मोलाचा आहे. तिच्यातलं झालेलं परिवर्तन मी पाहिलं आणि माझ्यातलं झालेलं परिवर्तन तिनं देखील पाहिलं आहे. तर ठीक आहे, व्यवसायात आलो त्यानंतर दूध संकलन चालू केलं. त्यावेळेस मग भाडे थोडे मला भेटायचे गाडीला, वैयक्तिक मागच्या टॉपिकप्रमाणे सांगितल्याप्रमाणे. मग गाडीतून आल्याच्यानंतर, गाडी घरी संकलनातून आल्याच्यानंतर मला जर भाडं असेल तर मी जेवण करेपर्यंत ती पूर्ण गाडीतला काटा, फॅट मशीन वगैरे सेटअप उतरून ठेवायची. काय असतं ना, समर्पण, मी जे शब्द सांगितला ना, या समर्पण या शब्दात खूप काही मोठी व्याख्या दडलेली आहे. समर्पण म्हणजे काय, का तुम्ही एकमेकांना समजून घेऊन त्यासाठी काय स्वतःला बदलता, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. आधी माझा स्वभाव एकदम चिडचिडा होता. ज्यावेळेस सासूचे, आईचे मंडळीचे ज्यावेळेस वाद झाले, तर एक सांगायला लाजिरवाणी गोष्ट अशी आहे का त्यावेळेस मी औषध देखील घेतलं त्यांच्या वादाच्या त्रासाला कंटाळून. आणि मुलाची किंवा तरुणाची परिस्थिती अशी असते ना, तो लग्न झाल्याच्या नंतर बायकोचं ऐकावा की आईचं ऐकावा. बायकोचं जर ऐकायला गेला तर आई चुकीचं ठरवते, आईचंच जर ऐकायला गेला तर बायको चुकीचं ठरवते. या गोष्टीचं कुठंतरी तो फ्रेममध्ये, त्या जाळ्यात एक प्रकारे गुंतून पडतो. तर त्या गोष्टीतून मी जे काय अनुभवलेलं आहे का बाबा, मी पण त्या गोष्टीत अटकलेलो होतो. माझ्यासोबत पण या गोष्टी झाल्या. त्यास मी औषध घेतलं होतं, पण देवाच्या कारणाने वाचलो त्यातून, त्या संकटातून बाहेर आलो. पण त्याच्यानंतर कुठंतरी या गोष्टीची तडजोड ऑटोमॅटिक व्हायला लागली. का कुठंतरी स्वभावाचा एकमेकाचा बदल होणं किंवा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होणं. मग ह्या झाल्याच्यानंतर माझ्या घरात आजपर्यंत जी काय शांतता आहे, सासू सुनाचं जे काय नातं आहे किंवा माझं मंडळीचं असेल किंवा सासऱ्याचं सुनाचं जे काय नातेसंबंध आहे, जे काय आमचे पारिवारिक जे काय कौटुंबिक संबंध आहे, ते आज एकदम सुख समृद्धीचे म्हणायला काय हरकत नाही. आता या वैयक्तिक गोष्टी किंवा फॅमिलियर गोष्टी तुमच्यापर्यंत सांगण्याचा उद्देशच एक की का फक्त एकमेकांनी एकमेकासाठी समर्पण केलं, प्रत्येकाने प्रत्येकाची आपापली कामगिरी निभावण्याचा प्रयत्न केला ना, तर ह्या गोष्टी कुठंच तडजोड होत नाही. काय असतं ना, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कौटुंबिक असो किंवा आसपासच्या सामाजिक परिस्थितीत असो, जर तुमचे वादविवाद जर होत आहे तर 99% प्रॉब्लेम आहे ना तुमचे पैशानं सॉल्व्ह होतेच. आता तुम्ही म्हणताल तू हे चुकीचं बोलतो आहे बोलण्याच्या ओघात, पण माझा एक छोटासा अनुभव सांगतो की बाबा तुमची परिस्थिती एकदम गरिबीची, एकदम हालाकीची. समजा तुमच्याकडे पावशेर गोड तेल आहे फक्त घरात, स्वयंपाकासाठी पावशेर गोड तेल आहे, आणि कदाचित ते सुनाच्या स्वयंपाक करण्यातून ती पावशेर गोड तेल सांडलं आहे. परिस्थिती एकदम हालाकीची. एक प्रसंग सांगतो तुम्हाला, परिस्थिती एकदम हालाकीची. तुमच्याकडे गोड तेल थोडंसं होतं, ते पण सुनाकडून सांडलं. त्यानंतर सासू जी आहे ती रिॲक्ट होणारच आहे, कारण परिस्थितीचा जो काय आढावा आहे तो त्या सासूनं पण घेतलेला असतो. मग ती सुनाला बोलणारच आहे, साहजिक आहे. आणि सुनाला बोलण्याच्या नंतर सुनाच्या मनात देखील सासूबद्दल कुठंतरी एक वैर तयार होणार आहे, कुठंतरी एक गाठ तयार होणार आहे. आणि कदाचित त्याच्याच उलट थोडासा विचार करा, त्या घरात एकदम धनधान्य सगळं समृद्ध घर आहे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला पैसा पाण्याची काही प्रॉब्लेम नाही, ज्या घरात सगळं तेल वगैरे भरपूर आहे, म्हणजे जे काही किराणा वस्तू त्या भरमसाठ प्रमाणात आहे, त्या घरात कदाचित चुकून एखाद्या वेळेस पावशेरभर तेल सांडलंही तर त्या सासू कमीत कमी त्या गोष्टीला नजरेआड काढणार, बाबा झालं आहे ना ठीक आहे दुसरं घे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे का तरुणांनो, सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा का तुम्ही घरासाठी, कुटुंबासाठी एकदा अगोदर सर्वात प्रथम समृद्ध बना, जेणेकरून तुम्हाला घरात अडचणी येणार नाही. काय असताना गरिबी आणि श्रीमंती आणि पैसा याच्या गोष्टी ना, एक वादाचं किंवा घरात कौटुंबिक वादाचं मुख्य कारण म्हणजे एक परिस्थितीचे. आणि जरा पैसा जर भरपूर असेल, तुमचे 99% प्रॉब्लेम तुमचे पैशानं सॉल्व्ह होणार, 1% फक्त भावनेच्या बरोबर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. आता कुणाला कदाचित या व्हिडिओतून माझं काही बोलणं चुकीचं वाटत असेल, पण जे काय माझ्या अनुभवलेल्या गोष्टी ते मी माझ्या तोडक्या मोडक्यात भाषेत तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो, इथून पुढेही सांगल.
तर होतं काय का मग तिचं जे काही समर्पण होतं, दुग्ध व्यवसाय चालू केला, फॅमिली सगळ्या गोष्टीचं समर्पण झालं. ज्यावेळेस मी आईचा आणि मंडळीचा जो काही वाद तुम्हाला आत्ताच सांगितला, तो वादातून मी थोडंसं डिप्रेशनमध्ये जाऊन विष प्राशन केलं. विष घेतल्याच्यानंतर जे काय औषध घेतल्याच्यानंतर दवाखान्यातून आल्याच्यानंतर ज्यावेळेस समर्पण नावाची जी काही गोष्ट होती ना कुटुंबातली, का बाबा त्या गोष्टीला कुठंतरी एक वेगळा कल मिळाला. आणि वेगळा कल मिळाल्यानंतर एकमेकांनी एकमेकाला समजून घेणं सर्वात महत्त्वाचं झालं. मग परिवर्तन कुठं घडलं आजपर्यंत मी त्याचा थोडासा विचार केला, तर सर्वांनी जे काय आपापलं समर्पण असेल, जी काय आपापली भूमिका आहे ती योग्य प्रकारे निभवायला चालू केली. आणि त्याच्यानंतर घरातला कौटुंबिक वाद थांबला, सगळे सुख शांतता व्यवस्थित जिथल्या तिथं आज रोजीपर्यंत सगळ्या मंडळीचा मला भरपूर पाठिंबा लाभला. आणि हल्लीच्या काळात एक 5-6 महिन्यापूर्वी असा विषय झाला की बाबा ठीक आहे, तुमचं काम चांगलं आहे, तुम्हाला कामाला भरपूर वेळ देता, निम्म्या रात्री तुम्ही लोकांसाठी जाताय किंवा निम्म्या रात्री प्लांटचं काही काम असं जात आहे, कुठेही प्रॉब्लेम झाला तुम्ही जाता तत्परतेने. पण जे काय तुम्ही आताकडे व्यसनांकडे कल गेला आहे त्याच्यावर थोडासा आळा घाला किंवा त्या गोष्टी बंद करा. याच्यासाठी मंडळीची भरपूर विनंती होती माझ्यासाठी, का बाबा तुम्ही रस्ता चुकायला लागले. आजपर्यंत आपण चांगल्या गोष्टी सगळं जे ह्या स्टेपला जो आलेलं आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे का तुमचे कष्ट माझे कष्ट एकमेकांना आपण समजून घेऊन इथपर्यंत आलो आहे. पण जे काय तुमच्या चुकीचे पावलं आता पडत आहे ते थोडेसे बदला. तर तिचा वारंवार मला ह्या गोष्टी बोलण्यामागं हेतूच हा होता का ठीक आहे, तुमचं कर्तृत्व चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, तुमच्यात काम करण्याचं कौशल्य चांगलं आहे, पण एखाद्या व्यसनाच्या आहारी माणूस गेला तर व्यसनाचं वारंवार जर तुमची वाढत जायला लागली ना, तर त्या ठिकाणी तुम्ही वापस यायला वेळ नाही लागणार. मग कदाचित तिची खूप दिवसापासून इच्छा होती की बाबा मी या गोष्टी बंद करावं. मग बंद करायचं आत्ता एक मागं रिसेंटली एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की मी माळ घातली अचानकमध्ये आणि त्या गोष्टीवर सगळं टोटली आळा घातला, शून्य केलं त्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर तिला जे काही लाखमोलाचं समाधान आहे ना, तिचे जे एक्सप्रेशन आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. का नाही का कुठंतरी तिचं या गोष्टीची गरज होती का बाबा ठीक आहे भाऊ, मी तुमच्यासाठी एवढ्या गोष्टी आजपर्यंत केल्या, तुम्ही माझ्यासाठी एवढ्या गोष्टी करायला काय हरकत नाही. तरच ते तुमचं नवरा बायकोचं नातं एक नाविन्यपूर्ण ठरणार आहे किंवा टिकणार आहे शेवटपर्यंत. आणि त्याच्यानंतर 23 तारखेला तिचा जो काय वाढदिवस होता एक 2-3 दिवसापूर्वी, तर त्यावेळेस तिनं पण सांगितलं की बाबा मला पण माळ घालायची म्हणे, योग्यच दिशा आहे ती, काय अडचण नाही. तिने पण माळ घातली. सांगण्याचा उद्देश काय, आजपर्यंत आमच्या एक 5-7 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात जे काय एकमेकांसाठी आम्ही समर्पण केलं आहे, जो काय एकमेकाची कामगिरी एक नाविन्यपूर्ण जी निभावली ना, त्यामुळंच मी आज इथं 2 शब्द वेळात वेळ काढून तुमच्यासमोर बोलतो आहे. कसं असतं ना, ह्याच गोष्टी मी जर अगोदर 5 वर्ष सांगितल्या असतात, कोणी लक्ष नसतं दिलं, कोणी ऐकले नसते, कोणी व्हिडिओ बघितले नसते. पण आज 100% शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघणार. त्याचं कारणच ते का आज कुठंतरी वेल सेटल आहे किंवा कुठंतरी कौटुंबिक परिस्थिती पण चांगली आहे आणि आर्थिक परिस्थिती पण जेमतेम सुधारत चालली हो. तर असं म्हणायला काय हरकत नाही. सांगण्याचा मुद्दा काय माझ्यासाठी का आजच्या तरुण मुलींनी किंवा तरुण मुलांनी या गोष्टी समजून घ्या. किंवा आता एखादी तरुण मुलगी तिचं लग्न झालं आहे, लग्नाच्या अगोदरची तिची जी आईवडिलांची परिस्थिती ती जरा उत्तम असेल, नवऱ्याकडची परिस्थिती जरा थोडीशी खालोखाल असेल ना, तर तिनं त्या परिस्थितीचा अहंकार न ठेवता नवऱ्याच्या परिस्थितीत सामील व्हा, त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करा. ज्या गोष्टी एकमेकांना समजून घेऊन होतील त्या कोणी हाताला बोटाला धरून सांगणार नाही तुमच्या की बाबा तुम्ही असं असं करा. तुमचा विषय तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जगायचं आहे. आता मी जे काय माझा वैयक्तिक आयुष्य तुम्हाला सांगत चाललो आहे, याच्या मागचं कुठं ना कुठं 10 जणांपैकी एका जणाला जरी फरक वाटला किंवा तिने मनापासून हा व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत, तर नक्कीच त्याला कुठं ना कुठं काहीतरी शिकायला मिळणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण बघितलं की नवरा बायकोचं एकमेकांसाठी जे काही समर्पण असतं ते नक्कीच काळाची गरज आहे. आणि आजच्या काळात तेच होतं आहे, एकमेकाचे गुण जुळत नाही, एकमेकाचं ऐकायची तयारी नाही, कमीपणा घ्यायला कोणीच माघार नसतं. नवऱ्याला वाटतं मी काय ऐकू, बायकोला वाटतं मी काय ऐकू. आजूबाजूला मी याच्या समाजात उदाहरणं बघतोय, बऱ्याच ठिकाणी विस्कटलेले संसार तुम्हाला बघायला मिळतील. मग त्याला बोटाला धरून कोणतरी यायचं, तिथं 4 शहाणे माणसामध्ये ती सभा भरवायची, मग ते मॅटर सॉल्व करायचं, मग परत तुम्ही नांदायचं. तर काय असतं ना, त्या ठिकाणी तरी ते नातं तेवढं परिपूर्ण रीतीने जोडल्या जात नाही. कारण का, एखादा समजा तुम्ही दोरा आहे त्याला गाठ बसलेली, गाठ उकलल्याच्या नंतर त्या दोऱ्याला तिथं कुठंतरी ती एक खूण असणारच आहे. मग ती जर तुम्हाला गाठच नाही पडली पाहिजे, याच्यासाठी त्या दोऱ्याला तुमच्या आयुष्यातल्या दोऱ्याला गाठच नाही पडली पाहिजे, यासाठी पर्याय एकच आहे की एकमेकांना समजून घ्या. सुरुवातीपासूनच आयुष्य असं जागा की समर्पण एकमेकासाठी तुम्ही नक्कीच ठेवत चाला, जेणेकरून या गोष्टीचा तुम्हाला पुढं आयुष्यात त्रास नाही होणार. आणि कुठंतरी समर्पणातून एकत्रीकरणातून एकमेकांच्या विचारांचा विचार करून, कसं आहे ना, स्त्री आहे म्हणून उगा तिला कमकुवत समजू नका. तिच्यात काय करण्याची कॅपॅसिटी आहे तुम्ही ओळखा. आज 100 लिटरपर्यंत 50 लिटरपर्यंत माझी मंडळी एकटा गोटा सांभाळती. आज माझा व्यवसायामुळे त्या गोष्टीला हात पण नाही लागत. गायांच्या धारा काढणं असन, चारा वैरण असन, पशुखाद्य मांडणं असन, गोट्याचं नियोजन असन, बाकी डॉक्टरांची व्हिजिट वगैरे असन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तिच्याकडं
टोटली आणि अनुभव देखील एक 4-5 वर्षात तिच्याकडे आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे का कोणालाही कमी समजू नका, स्त्रीला तर समजूच नका. काय असतं ना, प्रत्येकात वेगवेगळे गुण आहे, फक्त तुम्हाला गुण ओळखता नाही सगळ्यात महत्त्वाची काळाची गरज आहे. एकमेकांचं समर्पण आपापल्या संसारासाठी असू द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला आणि तुमच्या जवळच्या गरजू व्यक्तींना किंवा आजूबाजूच्या पाहुण्यारातल्या ज्यांचे काही सामाजिक व कौटुंबिक वाद चालू आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, म्हणजे कुठेतरी त्याच्यात बदल होईल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असतो ना, का कौटुंबिक सुख आहे ना याच्यासारखी मोठी दुसरी संकल्पना बाळगूच नका. आता सध्याच्या काळात झालेलं काय आहे का, एकत्रीकरण जे आहे का त्याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे. आज मुलीला फक्त नवरा मुलगा आणि आपली एक फॅमिली सेपरेट काळाची गरज वाटू राहिली. पण ह्या गोष्टी तर कुठंतरी तुमचं कौटुंबिक सुख जे आहे ते हरवलेलं आहे. आज तुमच्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम भेटणार नाही, सुनाला सासू सासऱ्याचे संस्कार मिळणार नाही किंवा मुलाला आईवडिलांचं धाक राहणार नाही बाहेर गेल्याच्यानंतर. हा सगळ्यात महत्त्वाचा, त्या गोष्टीवर थोडासा डीपमध्ये विचार करा. आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबू. वेळोवेळी व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर कमेंट करत चला. जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले आहे त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद. शुभ सकाळ परत एकदा सर्वांना. जय हिंद, जय महाराष्ट्र.